कोर्टासमोरच्या आणि दवाखान्यासमोरच्या जर गाड्या उचलल्या ना, हा शिवसैनिक तुम्हाला त्या स्टाईलनं उत्तर देईन. का नेता तुम्ही गोरगरिबाच्या गाड्या उचलून? जर एक गाडी नेली तर 300 रुपये फाईन करते. 10-12 गाड्या अशा लावल्या की बिझनेसच चालू केला. हां, दररोज 40-50 गाड्या उचलायच्या, त्या छावणीला जायचं, 300-300 दंड भरायची आणि गाडी आणायची. काय करायचं तुम्हाला? पैसे गोरगरिबाचे पैसे काय करायचे? आज माझा गोरगरीब मायबाप जनता खेड्यातून येते ट्रीटमेंटसाठी, कोणी येतं कोर्टाच्या कामासाठी येतं, आणि त्यांनी जर पार्किंगमध्ये जरी गाडी लावली तर पार्किंगमधल्या सुद्धा गाड्या उचलते. तर मी पुन्हा एकदा विनंती करतो सगळ्या जनतेच्या वतीनं, पोलीस कर्मचाऱ्याला विनंती करतो, तुमचा भाऊ आहे, माझी विनंती करतो का तुम्ही शेतकरी कुटुंबातले आहात, तुम्ही गाड्या उचलता त्यावेळेस त्याचा विचार करा की हे का जेवायला सुद्धा पैसे राहत नाही, त्या लोकांच्या गाड्या घेऊन तिकडं उचलतात पार्किंगमध्ये. आज मी स्वतः बघितलं. अरे तुम्हाला हॉस्पिटल समोरच्या गाड्या उचलायचा काय अधिकार आहे? हां, काहीच अधिकार नाही. आता याच्यानंतर जर तुम्ही कोर्टासमोरच्या आणि हॉस्पिटलच्या समोरच्या जर गाड्या उचलल्या ना, तुमची गाड्याची हवा सोडायची ताकद राजू भैया जयस्वालमध्ये उद्धव साहेबांच्या आशीर्वादाने तुम्हाला ठामपणे सांगतो. याच्यानंतर गोरगरिबाच्या घाटीसमोरच्या गाड्या उचलायच्या नाही. आधी सुविधा द्या, त्यांना सुविधा द्या, त्यांच्याजवळ पैसे मुबलक आहे. जर शेतकरी सुखी नसला तर देश सुखी कसं काय राहीन? आज शेतकरी परेशान आहे, हवालदिल झालं आहे, रोज आत्महत्या करतो. घाटी येऊन त्याला मदत करा. MSCB तर बिलं भरू थकले, आणि तुम्ही ती लाईटसुद्धा वेळेवर देत नाही. हां, तुमच्या त्या तारा लावलेल्या आहे, त्यांना 40-40, 50-50 वर्ष झाले, त्या तारा बोकंडी पडत्या शेतकऱ्याच्या, मरते लोक, त्याच्याकडे लक्ष द्यायला टाईम नाही. जे फ्यूज बॉक्स तुमचे 72चे, ते 72चेच फ्यूज बॉक्स तिथे आहे. तुम्हाला जे आहे ना, याच्यानंतर जर एखादी आत्महत्या घाटीमध्ये घडली ना MSCBच्या द्वारे, तुम्हाला टिकुरा घेऊन सांगतो, आणि तुमच्या AC कॅबिन जर बंद नाही केल्या ना या शिवसैनिकांनी, तर मला नावचा राजू शेठ जयस्वाल नका म्हणू. मी ठामपणे सगळा मजबूत आहे. मी काय असा पोकळ नाही, घरून बी मजबूत आहे, सगळ्या गोष्टींना मजबूत आहे. तुमची सवय जायसाठी मी आज संभाजीनगरच्या घाटीमध्ये काम करतो. आता नवीन रुग्णासाठी कोणते योजना त्याबद्दल आज मी मायबाप जनतेला सांगतो का तुम्हाला महात्मा फुले योजनेमध्ये मुख्यमंत्री सहायतामध्ये चांगले आजार बसते. कॅन्सर, ब्लड कॅन्सर, नसाचं ऑपरेशन, मेंदूच्या शस्त्रक्रिया, वाटी बदलण्याच्या शस्त्रक्रिया, इमर्जन्सी ॲक्सिडेंट झालं त्यालासुद्धा 4 दिवसात 1 लाख रुपये FR असलं तर मिळतो. आज मी सरकारचं अभिनंदन करतो का त्यांनी महात्मा फुले योजना चांगल्या प्रकारे चालावी, तळागाळात खेड्यापर्यंत तिचा प्रसार करायला पाहिजे. प्रसार होत नसल्यामुळे बिल बनिते. आज तुम्हाला सांगतो, तुमच्या चॅनलद्वारे सांगतो, ज्या बी संभाजीनगरच्या हॉस्पिटलला गरीब जनतेचे कोणी सोनं विकून येते, कोणी प्लॉट विकून येतं, कोणी गाई म्हशी विकून येतं तुम्हाला बिल भरायला, आणि त्या हॉस्पिटलचं जर 8-10 लाख बिल भरलं असेल आणि त्या गोरगरिबाचे जर पैसे संपले तर ते म्हणते घाटीला जा, संभाजीनगरची घाटीला जा, तुमचे पैसे संपले घाटीला जा. तुमच्या आम्ही शिवसेना स्टाईलनं आतापर्यंत तुम्हाला सांगतो, ज्या बी हॉस्पिटलला पेशंट असेल त्याच हॉस्पिटलला अखेरचा श्वास पर्यंत राहीन. तुम्ही फक्त मेडिकल द्यायचं. जर हॉस्पिटलनं जर बिल घेतलं ना तर मला भेटायचं. त्या हॉस्पिटल 4 घंट्यामध्ये जर सील नाही केलं ना उद्धव साहेबांच्या आशीर्वादाने, तर नावचा राजू शेठ नाही म्हणायचं. तर आता शेवटी काय लोकांना आता आपण काय आवाहन करतो? मी जनतेला असं, मायबाप जनतेनं उद्धव साहेबाच्या आशीर्वादाने आणि शिव आरोग्य सेनेच्या प्रतिनिधी या नात्याने मला जे मराठवाड्याची जिम्मेदारी उद्धव साहेबांनी दिली गोरगरीब जनतेसाठी, तर आम्हाला पण नाव ठेवणारे भरपूर असतात, पण आपलं काम चांगलं जर केलं तर नीतिमत्ता शाबूत ठेवली तर देव बी भरपूर देतो. आम्ही आमदार लेवलनंच राहतो, आम्ही काही भुकड लोक नाही. पण आमदाराला सगळ्याला सांगतो का ज्याप्रमाणे तुम्ही आज गोरगरिबांचे मतदान घेऊन निवडून आलेले आहात, त्या आमदार, खासदार, राज्यमंत्री, कॅबिनेट मंत्र्यांना सूचना देतो का तुम्ही गोरगरीब जनतेकडे लक्ष द्या. आज जास्तीत जास्त आत्महत्या संभाजीनगरमध्ये होते, मराठवाड्यामध्ये होते. कशामुळं काय होते याला काय कारण आहे हे तुम्ही शोधा, आणि इथं तुमचे लोकप्रतिनिधी निवडा जेणेकरून सगळ्या गोरगरीब जनतेची मदत करतील. म्हणून मी तुम्हाला चॅनलद्वारे सांगतो का गोरगरीब जनतेची काळजी घ्या. 20% राजकारण करा आणि 80% समाजकारण करा. ही बाळासाहेबांची शिकवण आहे.